तर गाईज आपण आता म्युझियम मध्ये आलेलो आहेत. तर गाईज हे बघा साप आहे इथं. ऑक्टोपस आहे रे सगळं. तर गाईज आम्ही फायनली गणपतीपुळेला पोहोचलेलो आहेत. आता आम्ही चाललोय बीचवर. ओ माय गॉड गाईज पाणी बघा किती 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 पाणी आहे इथं. तर गाईज आपण प्रसाद घेतलेला आहे. इकडे सगळी आयलँड. ओके आयलँड. ओके आयर्लंड. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्याच्या नवीन ब्लॉग. तर मित्रांनो आता आम्ही पावसमध्ये मुक्कामासाठी थांबलेलो आहेत आणि इथून पुढे आम्हाला आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. इथून नका आम्हाला गणपतीपुळेला जायचं आहे. आता आज आम्ही इथं श्रीनिवास म्हणून एक इथं धर्मशाळा आहे, इथं आम्ही स्टे केलेला आहे आजचा. बाकी आता वाजले सकाळचे 7. ही आमची इथं ट्रॅव्हल्स उभी आहे. तर आहे इथलचा पूर्ण एरिया. तर गाईस हे बघा कमळाची फुलं आम्हाला दिसलेली आहेत इथं. हे असं कमळ आहे. हा इकडे पूर्ण गार्डन आहे. इथं पार्किंग वगैरे इकडे असतं. चहा पिऊन घेऊयात आपण. चाय कॉफी किती रुपयाला काका? कॉफी 10 रुपये ना, एक द्या कॉफी. तर गाईज आपली कॉफी आलेली आहे. कॉफी कशी होती? कैसी लगी? आगे स्वाद. कॉफी लय बेकार होत्या. कॉफी म्हणजे गोड आणि कडू आहे रे, जरा कडू लागते. तर गाईज आपण वर जाऊयात, बघूयात बाकीच्यांचं काय चाललंय. तर हा इकडं मुलींचा एरिया इकडं. हा आमची टोटल इकडे 4 रूम बुक केली तिकडं. पूर्णपणे आमची ही पहिली, दुसरी, तिसरी आणि 4 रूम आहेत सगळं. झालं की नाही ओंकार? आवरलं का नाही? इकडे काय चाललंय बघा. झालं का नाही भावानं सगळ्यांचं? चहा वगैरे पिऊन का? खाली चहा आहे, चहा आणि कॉफी आहे. चहा आणि कॉफी खाली. चहा आहे, हो चहा. कॉफी पण आहे, पण कॉफी गदरडक आहे, पिऊ नको. कडूडक कॉफी आहे. इकडे यांचं फोटोशूट चाललेलं आहे इथं. काहीच आम्ही या ठिकाणी आता नाश्ता करतोय. नाश्त्यासाठी पोहे आलेले आहेत. इकडे पोहे खाणं चाललंय इकडे सगळं. ते भावानो एक नंबर म्हणतात, एक नंबर. आम्ही आता बॅग वगैरे ठेवण्यासाठी चाललोय सगळेजण. A few moments later. Rolling down the boulevard, sun hitting my shades. मस्तालय व संग्रहालय याचं नाव आहे. तर काही तिथं तिकीट काउंटर आहे. इथं पहिल्यांदा आपल्याला तिकीट घ्यावं लागणार, नंतर आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार आहे. तर काही इथं प्रत्येक स्टुडंटला नाही का 10-10 रुपये तिकीट आहे आणि व्हिडिओ कॅमेरासाठी 30 रुपये आहे. तर यूट्यूबरसाठी नोटीस दिली, पण आपण परवानगी दिलेली आहे. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. श्री देवमासाचा सांगडा आहे. म्हणजे काय हे 5 टनाचा मासा आहे. हे बघा, कासव आहे, कासव. तर गाईज आपण आता म्युझियम मध्ये आलेलो आहेत. हा लिक्विड मध्ये टाकतात बघा सगळे गाईज. हे
हे जे सगळे मासे आहेत ते सगळे नाही का लिक्विडमध्ये स्टोअर करून ठेवतात. यांची स्किन वगैरे खराब होत नाही, म्हणजे टिकून राहते वर्षानुवर्षे. तर काय हे बघा साप आहे इथं. ऑक्टोपस आहे रे सगळा. सगळं फिरून आलेलं आहे आतमध्ये. सगळं आपण बघितलं आहे, मासे वगैरे त्यांचे टाईप्स वगैरे सगळं बघितलं आहे आपण. तर काहीच आम्ही फायनली गणपतीपुळेला पोहोचलेलो आहेत. आता आम्ही चाललोय बीचवर. आम्हाला तिथं आंघोळीची सोय तर नाही आणि त्यामुळे मी पाण्यात काही उतरणार नाही. काल खूप होय. ओ माय गॉड गाईज, पाणी बघा किती 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 पाणी आहे इथं. तर गाईज आम्ही आता मंदिरात चाललोय. आपल्याला फुकटची जागा भेटलेली आहे मित्रांनो. आपले मित्र आहेत तर सगळंच होतं फ्रीमध्ये. खूप गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता. स्कूलची ट्रिप पण आलेली आहे. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललोय प्रसाद घेण्यासाठी. हो सगळं. तर काहीच आपण प्रसाद घेतलेला आहे. इकडे सगळी प्रसाद खाण्यासाठी बसलेले आहेत सगळीकडं. बाकीचे माझे मेंबर अजून आलेले नाहीत, कारण मी मध्यातून घुसून आले. एका काकाला विचारलं होतं तर त्यांनी जाऊ दिलं आतमध्ये. बाकीचं कोणी सुद्धा आलेलं नाही आमचं. हाऊ आर यू? हॅलो. हाऊ यू आर हाऊ आर फ्रॉम? अरे कहना क्या चाहते हो? कहाँ से हो आप? मतलब हिंदी आती है आपको? Sorry, say that. Hello, we're from Ireland. आयलँड. Ireland. ओके आयलँड. ओके Ireland. आयर्लँड. Yeah. ओके ओके. सॉरी गाईज, या व्हिडिओचा जो एंड आहे तो मी करू शकलो नाही, कारण ह्या व्हिडिओची जी एंड म्हणजेच आउट्रो जे होता ते माझ्या मित्राच्या फोनमध्ये होता. मित्राचे म्हणजे मी माझे जे काही सगळे व्हिडिओज होते ते सगळे मी माझ्या मित्राच्या फोनमध्येच काढले होते. माझ्या फोनचा प्रॉब्लेम येतो, स्टोरेज पण फुल होतो आहे आणि एक कॅमेराचा पण थोडा प्रॉब्लेम आहे आणि मेन म्हणजे माईकचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात नाही का जो माईक आहे ना तो डॅमेज झाला आहे, कारण तो फोन 2-3 वेळा पडला होता माझ्याकडून, त्याच्यामुळे तो डॅमेज झाला आहे माईक त्याचा. आणि बाकी त्याला एक्स्ट्रा माईक जोडायची म्हणली तर कारण माझ्या फोनला तो सपोर्ट करत नाही. माझा फोनचा आहे ना खूप जुना फोन आहे, त्याच्यामुळं टाईप सी लागते. आजकाल सगळं टाईप सी आले. माझ्या फोनचा जो पोर्ट आहे तो साधा USB आहे आणि त्याच्यामुळे माईकला जो असतो तो टाईप सी पोर्ट असतो. ते माझ्या फोनला काही सपोर्ट करणार नाही. मग आणि व्हिडिओज हे थोडे लेट होतील, कारण माझ्या मित्राच्या फोनमधून ते व्हिडिओज माझ्या फोनमध्ये टाकायला लागतात पहिले. नंतर ते व्हिडिओ घेतल्याच्यानंतर तो एडिट करायचे, नंतर तो व्हिडिओ डिलीट करायचा, नंतर परत तुम्हाला यूट्यूबला अपलोड करायचा. म्हणजे ही प्रोसिजर आहे. कारण बिकॉज स्टोरेजमुळे प्रॉब्लेम येते. माझे फक्त स्टोरेजमुळे प्रॉब्लेम यायला लागला फोनचा. स्टोरेज फुल होतं, त्याच्यामुळं तो व्हिडिओ अपलोड करायचा, नंतर तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तो गॅलरीमधून डिलीट करायचा, नंतर दुसरा व्हिडिओची जी क्लिप आहे तिथे ॲड करायची, परत ही अशी प्रोसिजर आहे. बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. बाकी भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.